नमस्कार स्वामी भक्त हो. तुमची एखादी मनातील इच्छा अजूनही पूर्ण झाली नाही का? मग हा स्वामी समर्थांचा 21 दिवसांचा उपाय एकदा श्रद्धेनं करून बघा. पण हा उपाय कसा करायचा हे पूर्ण ऐका, कारण एखादी चूक झाली तरी फळ मिळत नाही. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक अतिशय सोपा पण मनापासून करायचा 21 दिवसांचा उपाय सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी मोठमोठे विधी करायची गरज नाही, पूजा मांडायची गरज नाही किंवा तासनतास बसायचीही गरज नाही. फक्त 2 मिनिटांचा हा उपाय आहे, पण तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे. हा उपाय तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी करू शकता? जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा मनासारखी नोकरी मिळत नसेल, मुलामुलींचं लग्न जमत नसेल, मुलं चुकीच्या मार्गाला जात असतील आणि त्यांच्यामध्ये चांगले बदल व्हावेत असं वाटत असेल, स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असेल किंवा घरात एखादं चांगलं काम वारंवार अडत असेल, अशा कोणत्याही चांगल्या इच्छेसाठी हा उपाय श्रद्धेनं करू शकता. आता हा उपाय कसा करायचा ते नीट समजून घ्या. रोज पहाटे 4:30 ते 5:30 म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत उठायचं. उठल्यावर लगेच आंघोळ करायची गरज नाही. अगदी फक्त चूळ भरली तरी चालेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, चहा, पाणी किंवा काहीही खाण्यापिण्याआधी हा उपाय करायचा आहे. तुमच्या मनात प्रश्न येईल, असं का? कारण आपल्या मोठ्या थोरांनी असं सांगितलं आहे की ब्रह्ममुहूर्ताची वेळ खूप पवित्र मानली जाते. त्या वेळेला वातावरण शांत असतं, मनही शांत असतं. अनेक स्वामी भक्तांचा असा विश्वास आहे की या वेळेत केलेलं नामस्मरण अधिक एकाग्रतेनं होतं. एकदा आपण चहा पाणी घेऊन दैनंदिन कामांना सुरुवात केली की ती शांत अवस्था बदलते. म्हणून हा उपाय उठल्या उठल्या करायचा. आता दोन्ही हातांची अशी रिकामी ओंजळ करायची. परत एकदा सांगते, रिकामी ओंजळ करायची. त्या ओंजळीत पाणी घ्यायचं नाही, फूल घ्यायचं नाही, अक्षता घ्यायच्या नाहीत, काहीच घ्यायचं नाही. का ते सांगते. कारण आपण आपल्या मनात असा भाव ठेवायचा आहे की स्वामी, माझी ओंजळ आज रिकामी आहे. माझ्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टींची कमतरता आहे त्या तुमच्या कृपेने पूर्ण करा. माझी ओंजळ तुमच्या आशीर्वादाने भरून टाका. आणि मग त्या रिकाम्या ओंजळीकडे पाहत किंवा डोळे मिटून मन पूर्ण शांत करून 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. जप करताना घाई करायची नाही. मन दुसरीकडे भरकटू द्यायचं नाही. फक्त स्वामींचा विचार करायचा आणि आपली इच्छा मनात ठेवायची, एवढंच. हा उपाय करायला 2 मिनिटंसुद्धा लागत नाहीत. पण एक अट आहे, हा उपाय सलग 21 दिवस करायचा आहे. मध्ये एकही दिवस सोडायचा नाही आणि प्रत्येक वेळी तोच विश्वास, तीच श्रद्धा मनात ठेवायची. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त उपाय करत बसून चालत नाही. नोकरी हवी असेल तर प्रयत्नही करत राहायचे. लग्नासाठी योग्य प्रयत्नही सुरू ठेवायचे. घरासाठी मेहनतही घ्यायची, कारण स्वामी कृपा करतात, पण आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. श्रद्धा, विश्वास, नामस्मरण आणि चांगले कर्म
या 4 गोष्टी कायम सोबत ठेवा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.